साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात साई प्रेरणा मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष दलवी यांच्या माध्यमातून गेल्या 18 वर्षापासून साईबाबांची पालखी आणि भंडाऱ्याचे भव्य आयोजन सातत्यानं करण्यात येत आहे। यावर्षीही मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात हा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये मोठ्या संख्येनं साई भक्त सहभागी झाले होते। कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांच्या विधिवत पूजा अर्चनेनं करण्यात आली। त्यानंतर साईबाबांची पालखी सीवूड्स परिसरातील विविध मार्गांवरून भक्तिगीत, ढोलताशा आणि साईबाबा की जयच्या जयघोषात मोठ्या उत्साहात काढण्यात आली। पालखी यात्रेदरम्यान वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते। या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, युवक आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। पालखी यात्रेच्या समारोपानंतर सर्व साई भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। यावेळी बोलताना संतोष दलवी यांनी सांगितले की साईबाबांच्या कृपेनं ही सेवा गेल्या 18 वर्षापासून अखंडपणे सुरू आहे आणि पुढील काळातही भक्तांच्या सेवेसाठी हे कार्य अशाच प्रकारे सुरू ठेवले जाईल। हे गेली 17 वर्ष आम्ही करतोय साई भंडारा आणि हे आता यंदाचं 18वं वर्ष आहे। आमचा उद्देश एवढाच आहे की साईंचे भक्त संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर अख्खा देशभरात, जगभरात आहेत। तेच साईंचा जो वारसा आहे, श्रद्धा सबुरी, साईंचा जो उद्देश आहे की प्रत्येक माणसावर प्रेम केलं पाहिजे, प्रत्येक माणसाने जनसेवा केली पाहिजे, तेच उद्देश आम्ही घेऊन चाललेलो आहे। आमचा दरवर्षी प्रत्येक वेळेला काही ना काही थीम असते। महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही स्वच्छता मोहीम ठेवतो, कधी नशामुक्ती धोरण असलं पाहिजे त्या संदर्भात आमचं प्रत्येक वर्षी हे असतं। बेटी बचाव किंवा आम्ही जल बचाव, म्हणजे जल है तो कल है, असे प्रत्येक वेगवेगळे थीम आम्ही दरवर्षी ठेवतो। त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून विजेचा वापर कमी कसा करावा ह्या संदर्भातले प्रत्येक वेगवेगळी थीम असते। यावर्षी आमची शंकर भोलेबाबांबद्दल आमची थीम आहे। तर अशा पद्धतीचा आम्ही कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो। किती लोक हा महाप्रसादाचा जे लाभ घेतात जे भक्त आहेत ते? मुळात पहिल्या वर्षी आम्ही सुरू केलं तेव्हा 400 ते 450 लोक होती।
पण आत्ताच आमचं हे 18 वर्ष आहे. कमीत कमी 8,500 ते 9,000च्या वरती लोक महाप्रसाद घेतात. त्याच्यापेक्षा जास्त लोक दर्शन घेतात. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईपासून बरीच लोक मान्यवर या कार्यक्रमाला येतात. पालखी आमची आदल्या दिवशी असते. काल पालखी झाली आमची आणि ती संपूर्ण विभागामध्ये आपली पालखी जवळपास 4 ते 4,500 हजारात 4.5 तास संपूर्ण विभागामध्ये ढोल ताशाच्या गजरात फिरत असते. लोकांना काय आव्हान आहे जे तुम्ही थीम ठेवतात, काय आव्हान आहे? लोकांना आव्हान एवढंच आहे की त्यांनी साईबाबांचे तर ते जे भक्त आहेतच ते तर त्यांना फॉलो करतातच, पण साईबाबांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आम्ही ज्या उद्देश ठेवतो, जो थीम असते त्या उद्देशाने त्यांनी तसा फॉलो करावा. जसं आम्ही स्वच्छता असेल तर स्वच्छतेवर तुम्ही कचऱ्याचा गैरवापर कचरा त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे, लाईटच्या विजेचा कमी कसा वापर केला पाहिजे, जल आहे तो कल आहे म्हणजे पाण्याचा वापर कसा कमी केला पाहिजे, पाण्याचं संकट आपल्यासमोर येऊ शकतं. हे प्रत्येक थीमच्या उद्देशाने त्यांना आम्ही लोकांना आवाहन करत असतो आणि त्यांनीसुद्धा या आवाहनाच्या माध्यमातून त्या प्रत्येक थीमचा वापर केला पाहिजे.